नमस्कार, मी जगदीश. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी विषबाधा संदर्भात. महाशिवरात्रीला उपवासाच्या थालीपीठातून विषबाधा झाली आहे. नागपूरच्या विविध परिसरातील ही घटना आहे. थालीपीठ खाल्ल्यानं 100 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली आहे. तर नागपुरातील खासगी कंपन्यांचे भाजणी पीठ खाल्ल्यानं अनेकांना उलटी, मळमळ आणि चक्करचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला हा त्रास सहन करावा लागलाय. शेजाऱ्यांच्या मदतीनं संपूर्ण कुटुंबाला रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती सुद्धा समोर येते. दरम्यान या संदर्भात नागपूर पोलीस प्रशासनानं नागपूर येथील विविध पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार नोंद केल्यानंतर पुढील कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. आणि महाशिवरात्रीचा उपवास होता, तर आम्ही उपवासाचं खायचं म्हणून ते श्रीजीच्या पिठाचं थालीपीठ वगैरे बनवलं. रात्री तर ठीक होतं. सकाळी आम्हाला सगळ्यांना फूड पॉयझनिंग झालं. ते एका पाठोपाठ एक सगळ्यांना वॉमिटिंग झालं आणि मग 7-8 वॉमिटिंग झाले आणि डोक्यात चक्कर वगैरे येणे, हे सगळ्यांना सेम सिम्पटम्स झाले. मग मी माझ्या घरच्यांना कॉल केला आणि मग आम्ही इकडे हॉस्पिटलला आलो. 1,32,900 रुपयाचा भगर, शिंगाडा पीठ, उपवास भाजणी याचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आलेले आहे. तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यावर योग्य ती कारवाई घेण्यात येईल. तसेच सदरचे नमुने हे विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येत असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तर थोडक्यामध्ये ही जी विषबाधा झाली ही काहीतरी कंटेमिनेशन असेल त्या फूडमध्ये किंवा काही विशिष्ट प्रकारचं केमिकल असेल जे मेनली ब्रेनवरती इफेक्ट करतेलं आहे आणि ब्रेनवरती आणि आपल्या अन्नपिशवीवरती. पण जास्त दिसून आलेले सिम्पटम्स ब्रेनचेच होते, कारण मेनली त्यांना ते चक्कर आणि ट्रिमर्स. तर होऊ शकते की हे त्या मटेरियलमुळे खाण्यामुळे होऊ. महाशिवरात्रीचा उपवास असल्याने आम्ही श्रीजीचं भाजणीचा पीठ आणला आणि घरी सगळ्यांनी खाल्ल्यानंतर अचानक सर्वांना उलट्याचा त्रास सुरू झाला. उलट्या, चक्कर येणे आणि गरगर व्हायला लागला. मग त्यानंतर आम्ही लगेच पडवळे हॉस्पिटलमध्ये रात्री सगळेजण ऍडमिट झालो. तर अजून पण आम्ही उलट्या आणि चक्कर येणं हा त्रास चालूच आहे.